इंडिया आघाडी संदर्भातली एक मोठी बातमी समजते. 31 तारखेपर्यंत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत इंडिया आघाडीचं लोकसभेसाठी जागा वाटप पार पडेल आणि 30 जानेवारी नंतर इंडिया आघाडीच्या संयुक्त सभांचा धडाका सुरू होईल अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान खासदारांच्या निलंबनाविरोधात 22 डिसेंबरला देशव्यापी आंदोलनाची तयारी सुद्धा इंडिया आघाडीकडून करण्यात आल्याचं कळतंय. सोमेश कोलगे आपल्याला माहिती देतात. सोमेश, कालच बैठक पार पडली आहे. नेमकं ठरलंय काय जागा वाटपासंदर्भात, सभांसंदर्भात आणि कालच्या निलंबनाविषयी? ज्ञानदा, कालच्या बैठकीमध्ये मूळ मुद्दा चर्चेचा संपूर्ण इंडिया आघाडीच्या अजेंड्यावर होता, तो म्हणजे जागा वाटप कशी करायची. आता जागा वाटपाच्या दृष्टीने त्यांनी ठरवलेलं आहे की आम्ही 30 तारखेपर्यंत जागा वाटप करू असं शिवसेनेच्या वर्तुळातून करतोय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या. आणि दुसऱ्या बाजूला काही इतर घटक पक्ष जे आहेत त्यांच्या वर्तुळातून जी माहिती मिळते त्यानुसार जास्तीत जास्त 15 जानेवारीपर्यंत आम्ही जागा वाटप करू. म्हणजे जागा वाटप जो सर्वाधिक मोठा मुद्दा आहे इंडिया आघाडीतला, की जर जागा वाटप झालं तर इंडिया आघाडी कायम राहणार की नाही राहणार हे त्या जागा वाटपावरून स्पष्ट होणार आहे. आणि ते जागा वाटप आम्ही 31 डिसेंबर पर्यंत करू असं शिवसेना उभाटा गटाचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो की इतर घटक पक्ष हे जास्तीत जास्त 15 जानेवारी पर्यंत आम्ही करणार असं म्हणतायत. कुठलीही डेडलाईन ठरवण्यात आली नाही, पण अशा स्वरूपाच्या इतर घटक पक्षांची या डेडलाईन्सच्या माध्यमातून एक इच्छा दिसते की लवकरात लवकर जागा वाटप व्हावं. कारण जागा वाटप जर झालं तर इंडिया आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढेल हे जवळपास स्पष्ट होईल आणि नंतर मग एकत्रित सभा घेण्याचा कार्यक्रम देशभरात राबवला जाणार आहे. तो सुद्धा 15 जानेवारी नंतर होईल असं कळतंय. ज्ञानदा, धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.